मी सांगितलं मंत्री आमदार हे सगळं नंतर, पहिल्यांदा हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. आणि हा महाराष्ट्र सगळ्यांचा, कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. हा मराठा विना राष्ट्र, मराठा म्हणजे आपण सगळे, मराठा विना राष्ट्र घाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र असा लोळापांगळा होऊन जाईल. गावागावातून हल्ले होत आहेत. आमच्या नाभिक बांधवांच्या दुकानावर हल्ले होतात. लहान लहान मुलांची डोकी फोडली जात आहे. अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. रात्री 12 वाजता एसपीला फोन कर, याला फोन कर. काय चाललं, कशासाठी? तुम्हाला आरक्षण पाहिजे, जे काही कायद्याने आहे ते घ्या. आम्ही काही मागतच नाही. आम्ही सांगितलं आमच्या आरक्षणाला धक्का लागू नका. आम्ही काही मागत नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या. खरं म्हणजे इथं मराठा समाज, तिथे पटेल, पाटीदार, आमका तिकडे जाट, ह्या सगळ्यांची मागणी होती ओबीसी मध्ये. पण मोदी साहेबांनी 10% EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण दिलं. वरची सगळी आंदोलनं बंद. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10%मध्ये 8.5% मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं. त्याचा फायदा त्यांनी घेतला. अरे तुम्ही हेही घेतलं, कुणबी म्हणून इकडेही तुम्ही येऊन राहिले. परत मराठा आरक्षण पण तुम्हाला पाहिजे. अगोदर म्हणाले नोंदी आहेत तिकडे तेलंगणामध्ये. आम्ही म्हटलं बरं ठीक आहे, खरं असेल तर घ्या कुणबी. मग म्हटलं सगळा मराठवाड्यालाच घ्या, सगळा मराठवाड्यात मराठा, त्यांना ओबीसी दाखले द्या, कुणबी द्या. मग महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. अरे सगळ्यांनाच कुणबी व्हायचं, मग या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे का नाही? तर सगळा मराठा संपणार आहे. काय विचार आहे? बरं कुणबी व्हायचं, परत सांगत आम्ही मराठा, आम्ही मराठा. ते एका जातीसाठी लढतात. हे खरं आहे, ते एकटेच भाषण करतात. आमच्याकडे अनेक लोक भाषण करतात. काय करणार? माझ्याकडे 334 जाती आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला मला प्राधान्य द्यावं लागतं. प्रत्येक जातीचा लीडर येऊन बोलतो आणि त्याचं ऐकावं. आम्ही सगळे एक आहोत. मी एका जातीचं प्रतिनिधित्व आम्ही करत नाही, आम्ही संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. ओबीसी वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आणि तुम्ही महाराजांचं नाव घेणार, आमच्यावर हल्ले करणार. अरे महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलांनी शोधून काढली. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, 350 ओव्यांचा. दुसरा पोवाडा मुस्लिम शाहीर अमर शेख यांनी लिहिला. आणि हे सगळे पोवाडे आणि स्वतःचा पोवाडा अण्णाभाऊ साठे यांनी अख्ख्या जगात गायले. शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केली. अरे आम्ही शिवाजी महाराजांचे नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमदारांच्या बायका पोरांवर का, तर कोणी तेली आहे, कोणी माळी आहे, कोणी अमुक आहे. काही मराठा आमदार त्यांच्याही घरावर हल्ले. तर कशासाठी? तुम्हाला काय पाहिजे ते मागा ना तुम्ही. आणि आज सुद्धा हा जो म्हणतो ना सगळं आरक्षण भुजबळने खाल्लं. अरे आम्ही 54% आहोत. आम्ही म्हणतो जनगणना करा. करा जनगणना, किती आहात मोजा, मोजा डोकी आमची. समीर भुजबळने ठराव मांडला होता 2010 साली तिकडे पार्लमेंटमध्ये. गोपीनाथराव मुंडे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि मग सगळे लालू प्रसाद यादव असतील, मायावती असतील, सगळे लोक उभे राहिले.